नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत पंचमेल डाळ। ही डाळ बनवण्यासाठी आपण 5 डाळीचा वापर करणार आहोत। इथे मी 5 डाळी एकत्र करून घेतल्या आहेत। तर चला आता आपण यांना स्वच्छ 2 वेळा धुवून घेऊया। या डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका कुकरमध्ये काढून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे। 1 ग्लास पाणी घातल्यानंतर आपण त्यामध्ये एक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि नंतर ती हळद पाण्यात चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि कुकर लावून आपण त्याला गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत ठेवून घ्यायचं आहे। चला आता तडक्याचे सामान बघू। इथे एक मीडियम आकारचा कांदा कापून घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर आणि आलं लसूण घेतला आहे। आता आलं लसूण आपण उकळीमध्ये चांगलं कुटून घेणार आहोत। इथे मी लसूण आलं घालून घेतलं आणि कुटून घेतले। चला आपली डाळ शिजलेली आहे। आता आपण तिला चांगली मिक्स करून घेणार आहोत। डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे। नंतर त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहोत। इथे आपण थोडंसंच पाणी घालणार आहोत, जास्त पाणी घालायचं नाही। नंतर आता एक कढई गॅसवर ठेवायची आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 मिरे आणि 2 लवंग घालून घ्यायचे आहे आणि 1 काश्मीरी लाल मिरची घालून घेणार आहोत। ही चांगली तडका दिल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण आता आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत। आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर चांगली पेस्ट चांगली भाजून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि कांदा दोन्ही घालून घेणार आहोत। आता कढीपत्ता घालून घेतला, आता मी कांदा घालून घेणार आहे। कांदा ही चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे। एकसारखा कांदा सतत हलवत राहायचा आहे आणि कांदा आपला चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला भाजल्यानंतर आता त्यामध्ये आपण सुके मसाले घालू। यात थोडीशी हळद घालणार आहे आणि नंतर मी यामध्ये थोडासा धने पावडर घालणार आहे, थोडासा गरम मसाला घालणार आहे आणि अर्धा चमचा मी इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे। या अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली घोटून घेतलेली डाळ ओतून घ्यायची आहे। सर्व डाळ यामध्ये ओतून घेतल्यानंतर डाळ चांगली हलवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। नंतर आपण डाळ चांगली उकळी फुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। डाळ थोडीशी शिजल्यानंतर त्यामध्ये आपण तडका देऊन घेणार आहोत। इथे मी एक पळी गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा त्यामध्ये मी हिंग घालून घेतला आहे आणि आता मी त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहे आणि ती तुपामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। मिरची पावडर तुपामध्ये चांगली मिक्स झाली की हा तडका आपण डाळीमध्ये ओतून घेणार आहोत आणि डाळीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। तडका डाळीमध्ये चांगला मिक्स झाला की थोड्या वेळ डाळीला उकळी फुटू द्यायची आणि नंतर आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत। कोथिंबीर घालून घेतल्यानंतर आपली डाळ तयार झालेली आहे। ही डाळ भातासोबत खायला खूप छान लागते किंवा तुम्ही ती चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता।